किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। कारळाची हेल्दी पौष्टिक अशी ही चटणी आहे। कारळाचं दुसरं नाव खुरसणी सुद्धा आहे, कोणी खुरसणी या नावानं सुद्धा ओळखतात आणि ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि अँटीऑक्सिडंट रिच आहे। हेल्दी पौष्टिक अशी ही चटणी आहे। चमचाभर जरी रोज खाल्ली तरी हेल्थ बेनिफिट्स खूप मिळतात अशी ही टेस्टी कारळाची चटणी। आज अनिकाच किचनमध्ये कारळाची चटणी मी दाखवणार आहे। हे कारळ असे असतात, अगदी जिऱ्यासारखेच बारीक पण काळ्या रंगाचे असतात। हे कारळ आहे, याच्यामध्ये तेलाचं प्रमाण भरपूर असते। आपण हे एका कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे मी अर्धा कप घेतलेलं आहे। याला आपण 1 ते 2 मिनिट ड्राय रोस्टच करायचं आहे। आता 1 मिनिट झालेलं आहे, मी भाजत आहे, अगदी स्लो गॅसवरच भाजत आहे। आता ह्याच्यामध्ये 1 पाव चमचा जिरे घालून घेणार आहे आणि जिरे सुद्धा याच्यामध्ये आपण भाजून घ्यायचे आहे। आता हे 3 मिनिटं झाले आहे, मी स्लो गॅसवर भाजत आहे। आता हे भाजून झालेलं आहे, गॅस बंद करून घ्यायचा आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आहे। ह्याच कढईमध्ये मी 2 चमचे हे नारळ घेतलेले, असे तुकडे करून घेतलेले आहे, किंवा डेसिकेटेड कोकोनटही जरी घेतलं तरी चालते। ह्याला आपण 2 मिनिट रोस्ट करून घ्यायचं आहे, ड्राय रोस्टच करायचं आहे। आता हे भाजून झालेलं आहे, तर आता मी गॅस बंद करत आहे आणि याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून थंड होऊ द्यायचं आहे। पॉट घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहे आणि जे खोबरं भाजून घेतलं होतं ते खोबरं याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे। हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। छान लसूण आणि खोबरं छान बारीक झालेलं आहे। आता हे कारळ सुद्धा थंड झालेलं आहे, कारळ सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आपल्याला केवढं तिखट हवं असेल तेवढं तिखट घालून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। खूप मस्त अशी ही चटणी झालेली आहे। ही चटणी जेवणामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा पोळीवर स्प्रेड करून पोळीचा रोल बनवून मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा ही चटणी देऊ शकता। अशी ही पौष्टिक अशी ही चटणी आहे आणि ही चटणी पोळी भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा ही चटणी दह्यामध्ये कालवायची आणि पोळीसोबत सुद्धा खूप छान टेस्टी लागते। गरम भात असेल, तूप, चटणी आणि भात, खूप अप्रतिम अशी टेस्टी लागतो भात। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही जर सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर।